साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडवा सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही नेरळ नववर्ष स्वागत समितीच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं। गेली 20 वर्ष नेरळ शहरात मराठी नववर्षाचं स्वागत हे स्वागत यात्रा काढून केलं जातं। इथले तरुण नववर्ष स्वागत समितीच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम राबवत असून नेरळ शहरातील शोभायात्रा हिंदू संस्कृतीच्या एकात्मतेचं प्रतीक समजून काढली जाते। या स्वागत यात्रेमध्ये वारकरी संप्रदाय, प्रजापिता ब्रह्मकुमारी, नेरळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, महिला मंडळ नेरळ या निरनिराळ्या संस्थांचा सहभाग होता। नेरळ चकातनाका इथून निघालेली शोभायात्रा हेटकराळी, महेश टॉकीज ते अंबिका नाका मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्रीराम मंदिर इथे यात्रेची सांगता करण्यात आली। यावेळी वाद्य पथकाच्या नादमय साजात नेरळकर दंग झाले होते। घोडे, श्रीराम पालखी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक यांचाही या स्वागत यात्रेत सहभाग होता। पारंपरिक वेशभूषेतील उत्स्फूर्त महिला मंडळाचे लेझिम पथक आणि नेरळ विद्या विकास मंदिर शाळेच्या विद्यार्थिनी यांचे लाठीकाठीचे प्रात्यक्षिक डोळे दिपवणारे ठरले। यावेळी आबालवृद्धांपासून ते महिला, विद्यार्थी असे सारे जण या यात्रेत सहभागी झाल्याचं चित्र होतं। तर नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे, दहातोंडे, पोलीस नाईक देवेंद्र शिंगारे यांसह पोलीस कर्मचारी यांनी यात्रेच्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता।